आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। रामकृष्ण हरी, आपणा सर्वांचं दक्ष टाइम्स 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्री संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळा पंढरीवरून श्रीगोंद्यात परतला। टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय स्वागत। जीवाची शिवाशी भेट म्हणजे पंढरीची वारी। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे गौरवोद्गार। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। आषाढी वारी पूर्ण करून श्री संत शेख मोहम्मद महाराजांचा पवित्र पालखी सोहळा गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी पंढरपूरहून श्रीगोंदा नगरीत परतला। अवघी श्रीगोंदा नगरी ज्ञानोबा तुकाराम, पुंडलिक वरदा हरिठ्ठल आणि टाळ मृदुंगाच्या मंगल निनादाने दुमदुमून गेली। भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने पालखीचे स्वागत करत श्री संतांच्या चरणी कृतज्ञतेची व भक्तीची पुष्पे अर्पण केली। यापूर्वी दिनांक 15 जुलै रोजी श्री संत शेख मोहम्मद महाराजांचा पालखी सोहळा आषाढी एकादशी निमित्त श्रीगोंद्यातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवला होता। पंढरीची वारी पूर्ण करून परतीच्या प्रवासात श्रीगोंद्यात आगमन होतात वारकरी संप्रदायातील आनंदाला उधाण आले। पालखी सोहळ्याच्या आगमनानंतर माजी नगरसेवक नानासाहेब कोथिंबिरे यांच्या निवासस्थानी वारकरी मंडळींसाठी प्रेमपूर्वक शिपी आमटीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता। त्यानंतर पालखी सोहळ्याचे एसटी स्टँड, भैरवनाथ चौक, काळकाई चौक, शिवाजी चौक व शनी चौक मार्गे ग्राम प्रदक्षिणा पूर्ण करत श्री संत शेख मोहम्मद महाराज प्रांगणात आगमन केले। तेथे श्रींच्या पादुकांना विधिवत अभिषेक करून पालखी सोहळ्याची सांगता भक्तिमय वातावरणात करण्यात आली। यावेळी दिंडीतील वारकरी तसेच यात्रा कमिटी सदस्य अशोक आळेकर यांनी पंढरीच्या वारीतील आध्यात्मिक अनुभव व्यक्त केले। तर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी जीवाची शिवाशी भेट म्हणजे पंढरीची वारी असे सांगत वारी ही भक्ती, समता, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारी परंपरा असल्याचं मत व्यक्त केलं। रामकृष्ण हरी, 15 जुलै पासून आपला श्री संत शेख मोहम्मद महाराजांचा पालखी सोहळा श्रीगोंदा ते पंढरपूर या ठिकाणी हा सोहळा अत्यंत थाटामाटामध्ये आनंददायी या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडला। श्री पंढरीनाथाचं दर्शन, चंद्रभागेचं स्नान, प्रदक्षिणा घालून हा या ठिकाणी तो सोहळा त्या ठिकाणी विसवला आणि एकदस, द्वादश त्यानंतर काला करून पौर्णिमा करून या ठिकाणी हा सोहळा त्या ठिकाणी आज परत पंढरपूर ते श्रीगोंदा या ठिकाणी विसावलेला आहे। त्यानिमित्ताने वारीमध्ये जो आनंद आहे, जो विश्वामध्ये इतर ठिकाणी कुठल्याच ठिकाणी जो आनंद मिळत नाही, तो वारीमध्ये सुख, शांती, समाधान एकच आम्हाला वारकऱ्याच्या जीवनामध्ये वारीमध्ये भेटतं। आणि खऱ्या अर्थानं वारीच्या बरोबर आम्हाला या नंदीराजाची सेवा करण्याचं सुद्धा सद्भाग्य या ठिकाणी प्राप्त झाले। त्या ठिकाणी श्री रथाचं सारथ्य करत असताना आदरणीय श्री संदीपजी बोधगे साहेब यांच्या माध्यमातून आज विठू आणि राया या बैलजोडीच्या माध्यमातून या ठिकाणी पालखी सोहळ्याची सांगता झाली। यापूर्वी आम्ही लहानपणापासून काही दिवस श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्येही चाललो, काही दिवस श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्येही चाललो। जे श्री संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये जी व्यवस्था आहे तीच व्यवस्था या ठिकाणी आज आपल्या श्री शेख मोहम्मद महाराजांच्या पालखी सोहळ्या सुद्धा मध्ये ती व्यवस्था केलेली आहे। आणि खऱ्या अर्थाने या सोहळ्यामध्ये कुठलीच उणीव आम्हाला कसल्याच प्रकारची भासली नाही। सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळा, आज या पालखी सोहळ्याची सांगता आज झालेली आहे। यामध्ये 15 जुलै पासून ते आजपर्यंत या वारीमध्ये जे भाविक सहभागी झाले होते त्यांचं पालखी सोहळा समितीच्या वतीनं मिरवणूक व्यक्त करतो। त्याचप्रमाणे अतिशय आनंदामध्ये वारी झालेली आहे। सर्व वैद्यकीय सुविधा असेल, पाणी असेल, वेगळ्या वेगळ्या सुविधा यासाठी सर्व जणांनी या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत। आर्थिक असेल, वस्तू स्वरूपाचे असेल, अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं दान देण्याचं सुद्धा काम या ठिकाणी अनेक भाविकांनी केले आहे। ज्यांनी ज्यांनी या सोहळ्यामध्ये सहभाग घेतला, मदत केली, त्यांच्याबद्दल मनापासून मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। आता ज्या ठिकाणी समारोपाच्या प्रसंगी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे निरीक्षक आदरणीय संजयजी ठेके साहेब या ठिकाणी आम्हाला भूषण आहे। एक वारकरी संप्रदायामध्ये काम करणारा माणूस आपल्या श्रीगोंदा तालुक्याला एक पोलीस निरीक्षक म्हणून लाभलेला आहे। निश्चितपणानं वारकरी संप्रदायामध्ये काम करणारे लोक सात्विक विचाराने त्या ठिकाणी करत असतात, पण त्या सात्विक विचाराचा जर कुणी या तालुक्यामध्ये जर कुणी भंग करण्याचा प्रयत्न केला
तर निश्चितपणानं आम्ही संजय हिंगे साहेबांच्या पाठीमागं सर्व वारकरी एक दिलानं पाठीमाग उभा राहू व निश्चितपणानं त्यांना मदत करण्यासाठी आम्ही एक दिलानं पुढे येऊ. वेळ आली तर आम्हाला त्यांच्या चांगल्या कार्यात त्यांचं काम जर चांगलं असेल आणि तुम्ही अडचण जर करत असेल तर निश्चितपणे वारेकरी त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागं उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. संस्थानाच्या वतीने हा जो काही पालखी सोहळा इथून पंढरपूर आणि परत आज वापस त्याची सांगता होते. मुळातच वारकरी संप्रदायाचा मूळ होते जीवाची शिवाची भेट होणं, जीवच श्री होईल याची जाणीव होणं आणि मला तर निश्चित या वारीमध्ये ती होत असते. संत शेख मोहम्मद महाराजांचा ज्यावेळी योग संग्राम आपण वाचतो तर त्याच्यामध्ये पण जे काही आपल्या आत्म्याचा जो ईश्वराचा अंश आहे आणि तो अंशाची जाणीव करत असताना जो काही संग्राम आहे तो मग इंद्रियांवरचा निग्रह कसा करायचा, आपल्याला काय काय गोष्टींचे म्हणजे विषय कोणते भरकट होतात आणि त्याच्यापासून कसं आपल्याला थांबवता येईल, कसं त्याच्यावर नियंत्रण मिळवायचं आणि तो जो काही पंढरीचा परमात्मा आहे त्याचा अंशच आपल्या आत्म्यात कसा राहतोय आणि आपण त्याच्यात कसे सम्मिलित होऊ याच्यासाठी ही जी काही वारी मला वाटतं निश्चितच यांनी त्या वारीत सहभाग घेतलेला आहे. त्याला निश्चितच पंढरीच्या विठुराया आणि संत शेख मोहम्मद महाराज जे आमच्या पैठणच्या एकनाथ महाराजांचे गुरुबंधू चांदूरचे शिष्य हा जो काही परंपरेने आलेला जो काही वारसा आहे आणि त्या वारसातून आपलं जो काही जीवाची शिवाकडे किंवा जीवाची हरिमध्ये जो काही उदय होण्याची जी काही प्रक्रिया आहे ती निश्चितच प्राप्त होईल अशी मी सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजचे प्रार्थना करतो. आणि सर्व वारकऱ्यांनी म्हणजे पायी दिंडी काढून परत जे काही वापस आणलं आणि तुम्हाला जे काही परमेश्वराने जे काही आशीर्वाद दिलेले तर तुम्हाला मिळालेले आशीर्वाद तुमचं पादस्पर्शाने आम्हालाही निर्मित येईल अपेक्षा करतो. यंदाच्या पालखी सोहळ्यानंतर अनेक वारकऱ्यांनी पुढील वर्षी ग्राम प्रदक्षिणेदरम्यान केवळ टाळ, मृदुंग, वीणा आणि पारंपरिक वाद्यांचाच वापर व्हावा अशी मनोभावी अपेक्षा व्यक्त केली. कारण वारकरी संप्रदायाचा खरा गोडवा हा हरिनामाच्या गजरात आणि पारंपरिक भक्ती संगीतातच असतो अशी भावना यावेळी भाविकांनी बोलून दाखवली. अखेर पुंडलिक वरद हरिठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम या अखंड हरिनामाच्या गजरात पालखी सोहळ्याची सांगता झाली आणि पुढील वर्षीच्या पंढरीच्या वारीची आस प्रत्येक वारकऱ्यांच्या मनात पुन्हा एकदा जागी झाली. आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.